तुकाराम महाराज आता निश्चिंतीने पावलो विसावा कधी म्हटले, कधी निश्चिंतीनं विसावा पावलो म्हटले. खुंटलिया धावा तृष्णेची या, तृष्णेची धावा म्हणजे भागम भाग, नुसतं पळपळ, नुसतं पळपळ. माणसाच्या जीवनामध्ये श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये खगोल भूगोलाचं वर्णन आलेलं, त्याच्यामध्ये भवतगीचं वर्णन केलेलं आहे. त्याला म्हटलेलं आहे संसार रूपी वाहतूळ. आणि या संसार रूपी वाहतूळमध्ये सापडलेले तुम्ही आम्ही जीव आहोत. तुम्हाला आम्हाला म्हणलेलं आहे मेंढर, घरच्या करत्या माणसाला म्हणलेले मेंढर. आणि तुमच्या आमचे जे बाकीचे बायका पोरं सदस्य आहेत का, हे आहे कोले आणि कुत्रे, हे तुम्हाला आम्हाला नुसतं त्या वाहतुळीत वाढतात. त्याला म्हटलेलं दारेशणा, पुत्रेशणा, वित्तेशणा आणि लोकेशणा. दारेशणा म्हणजे बायको, पुत्र म्हणजे पुत्राचे हट्ट, वित्तेशणा म्हणजे पैशासाठी मर मर कपडे मरुस्तर काम करायचं पण स्वतः खायचं नाही. मेहनत करी मुर्गी और अंडा खाय फकीर, आओ जाओ घर तुम्हारा और खाओ खिचडी बर्तन हमारा. म्हणजे जे काही करायचं ते दुसऱ्यासाठीच करायचं. आपण आपले कपडे मळेल, नुसतं हापशीचं पाणी हापसायचं. याला म्हटलेलं भवतवी, याला म्हटलेलं संसारची तृष्णा. येतंय का लक्षात? आणि घरचे दिवस रात्र वाटतात आपल्याला. आणि अण्णा आणि नाना आणि दादा वाटतात का नाही, आणि आप्पा, आणि आपण मी वाढल्या जातो या देवानी. खरं तो खोट. खुंटलिया धावा तृष्णेची या, ही भागम भाग, ही भवतवी, ही वाहतूळ जोपर्यंत थांबत नाही म्हटले तोपर्यंत जीवाचं खऱ्या अर्थानं कल्याण होत नाही. आणि ज्याच्या जीवनामध्ये ही वाहतूळ आहे, भागम भाग आहे, त्याचा शेवट गोड होणं शक्यच नाही म्हटलंय. शेवट आणि मृत्यू जर का गोड करायचा असेल तर खुंटलिया धावा तृष्णेची या, आणि मग आता निश्चिंतीने पावलो विसावा. या तृष्णेला जर का थांबवायचं असेल तर एक काम करावं लागेल. आपलं जे मन बुद्धी चित्त अहंकार, विचार सागराच्या पहिल्या तंगामध्ये ज्याला अंतकरण चतुष्ट म्हटलेलं आहे, दडावी बुद्धी योगंत. मन एक सांगतं पण बुद्धी त्याला मान्य करत नाही, बुद्धी जे सांगतं ते मन मान्य करत नाही. या चारचा जोपर्यंत आपल्याला सम साधता येत नाही तोपर्यंत आपली तृष्णा जागेवर थांबतच नाही. आणि तृष्णा जर का थांबली नाही तर भागम भाग, संसाराची वाहतूळ, हापशीचं पाणी हापसणं थांबत नाही आणि मृत्यू काही गोड होत नाही. मृत्यू जर का गोड करायचा असेल तर तृष्णा थांबवावी लागेल. आणि तृष्णा जर का थांबवली तरच माणसाला विसावा, विश्रांती भेटेल. आणि विश्रांती भेटण्यासाठी काय केलं पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात, जन्माला आल्यानंतर मस्तक नयना करी या संतांची चरण, वारकरी संतांच्या चरणामध्ये विषाण भरलेला हा माथा जर का टेकवला तर माणसाच्या भाग्याचा उदय होतो. पूर्व पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा 3204 अभंगाचा नंबर. उजळले भाग्य आता उगी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. 483 अभंगाचा नंबर. भाग्याच्या वरचे उद्यमाचे आम्ही से समृद्धीचा तापेसे घरगे 354 ओबी नंबर, अध्याय नंबर 6 ज्ञानेश्वरी. तर भाग्याचा उदय होतो. आणि भाग्याचा उदय कशाने होतो म्हटले, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्यानं जे काही सत्कार्य केलंय, जे काही सत्कर्म केलंय, जे काही कथा कीर्तन केलंय, जे काही देणगी दिली आहे, जे काही अन्नदान केलंय, जे काही पुण्यदान केलंय, जे काही पितरांची सेवा केली आहे, जी काही गायीची सेवा केली आहे, त्याला म्हटलेलं आहे आपल्या जीवनामध्ये जमा झालेलं सत्कर्म. आणि त्या सत्कर्माचं कौतुक देवता आणि ऋषी मुनींना वाटतं, त्याला मंगळ असं म्हटलेलं आहे अभंगाच्या 3ऱ्या